लेंडी प्रकल्प असेल, लोणी सावंगी, सिद्धेश्वर, निम्न दुधना या सगळ्या प्रकल्पाच्या संदर्भात मागच्या काळामध्ये मी सगळी माहिती दिलेली आहे आणि म्हणून या निमित्ताने मला आपल्याला सांगायचं आहे की एमएमआरचं क्षेत्र जे आमचं सगळ्यात महत्त्वाचं पुढच्या काळातलं क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्याची आणि उद्योगाच्या पाण्याची मोठी कमतरता त्या ठिकाणी होईल हे लक्षात घेऊन आपण 2025 साली पोशीर आणि शिलार या दोन धरणाच्या कामांना त्या ठिकाणी मान्यता दिली आणि मला सांगताना आनंद वाटतो दोन्हीचं टेंडर झालं, एकाचं वर्क ऑर्डर झालाय आणि दुसऱ्याचा वर्क ऑर्डर आता होणार आहे। यासोबत गारगाई प्रकल्प त्यालाही आपण मान्यता दिली आणि गारगाई प्रकल्पाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात पाणी मुंबईला मिळणार आहे आणि दमणगंगा पिंजाळच्या माध्यमातूनही 13 टीएमसी पाणी मिळणार आहे। काळूशाहीचं आपण करतोय, त्याच्यातल्या अडचणी दूर करतोय, पण हे तर झाले, काळूशाहीच्या अडचणी आपण दूर करतो, पण हे प्रकल्प असे आहेत की जे आपण करून चुकलो आणि हे प्रकल्प झाले तरी पुढचे 30-40 वर्ष एमएमआर रिजनला पिण्याच्या पाण्याचा आणि उद्योगाच्या पाण्याचा कुठलाही प्रश्न उरणार नाही। पण तरी काळूशाही आपण करणार आहोत, त्या संदर्भात थोडं पुनर्वसनाचे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवतो, ते झाले की काळूचाही प्रश्न सुटेल। त्यामुळे एमएमआर रिजनमध्येही मोठ्या प्रमाणात आपण हे जे काम आहे हे या ठिकाणी पूर्ण करतो।